नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये पुनश्च एकदा आपलं स्वागत. आपण अभिनव इयरबुक 2024चं वाचन करत आहात आणि वाचता वाचता तुम्ही तिसऱ्या टॉपिकमध्ये आलेला आहात. तिसऱ्या टॉपिकचा जो भाग 1 आहे भौगोलिक घडामोडी, तो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता आपण घटक 3 भौगोलिक व कृषीविषयक घडामोडीमधला कृषीविषयक घडामोडी हा उपघटक पाहणार आहोत. अगोदरच्या उपघटकामध्ये आपण भौगोलिक घडामोडी पाहिलेल्या आहेत. तर कृषीविषयक घडामोडीमध्ये आपण तिथे इयरबुकमध्ये बऱ्याचशा घडामोडी दिलेल्या आहेत, 40-50 घडामोडी. त्यातल्या काही सॅम्पल घडामोडी आपण समरी स्वरूपात पाहूया. पहा, पहिली घडामोडी आहे सिल्वर पॉम्फ्रेट महाराष्ट्राचा राज्य मासा. सिल्वर पॉम्फ्रेट महाराष्ट्राचा राज्य मासा. पहा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे राज्य वेगवेगळे जे प्राणी किंवा पक्षी किंवा मासा किंवा फूल हे दरवर्षी डिक्लेअर करत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राने 2023 मध्ये सप्टेंबर 2023 मध्ये सिल्वर पॉम्फ्रेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून डिक्लेअर केलेला आहे. जसं केंद्राचा राज्य मासा जो आहे, नॅशनल फिश ज्याला म्हणतो आपण, तो गँगेटिक डॉल्फिन किंवा गंगेतील डॉल्फिन आहे, तसा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून सिल्वर पॉम्फ्रेटला डिक्लेअर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सप्टेंबरमध्ये ही घोषणा केलेली आहे. आणि याच माशाला आपण पापलेट किंवा सरंगा या नावाने देखील ओळखतो. पालघर जिल्ह्यामध्ये जो किनारी भाग आहे, तर त्या किनारी भागामध्ये हा सर्वाधिक प्रमाणात आढळतो. तो किनारी भाग हा या माशासाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या माशाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये राज्य प्राणी आहे शेकरू, ज्याला आपण म्हणतो जायंट स्क्विरल. त्यानंतर राज्याचं पक्षी आहे ज्याला आपण म्हणतो, राज्याचं फूल आहे जारूळ किंवा ताम्हण. त्यानंतर राज्याचं आपलं पक्षी आहे राज्य पक्षी ज्याला आपण म्हणतो हरियाल किंवा हरोळी, जो कबुतरासारखा दिसतो. त्यानंतर राज्याचं एक फुलपाखरू आहे, त्याला ब्ल्यू मॉर्मॉन या नावाने आपण ओळखतो. त्यानंतर राज्याचं कांदळवन वृक्ष आहे सफेद चिप्पी, राज्य वृक्ष म्हणून आंबाला मान्यता मिळालेली आहे. तसं आता राज्य मासा म्हणून सिल्वर पॉम्फ्रेटला मान्यता आहे. या व्यतिरिक्त 2023 साली नोव्हेंबर 2023 मध्ये घोल या माशाला राज्य मासाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून हेही माहीत असावं की महाराष्ट्राने जसं सिल्वर पॉम्फ्रेटला डिक्लेअर केलं, तसं गुजरातने घोल नावाच्या मासाला राज्य मासाचा दर्जा दिलेला आहे. पुढचा इश्यू पाहू, धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव. पाहता पुस्तकांचे गाव, मधाचे गाव, फळांचे गाव, असं बरंच आपण 2-3 वर्षांपासून वाचत आलेलो आहोत. तर अशाच प्रकारे सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने धुमाळवाडीला महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून डेडिकेट केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. तर धुमाळवाडी हे फलटण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आतापर्यंत जे 5-6 वैशिष्ट्य महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेली आहे, ती सर्व सातारा जिल्ह्यामध्ये आहे, हे माहीत असू द्या. तर या धुमाळवाडीमध्ये तब्बल 19 प्रकारची वेगवेगळी फळे आढळतात आणि याच कारणामुळे याला फळांचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये या धुमाळवाडी व्यतिरिक्त इतर कोणकोणती गावे आहेत की ज्याला विशेष नावाने ओळखलं जातं, तेही आपण इथे नजर टाकूया. भिलार महाबळेश्वर तालुक्यामध्ये गाव आहे, याला भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळख मिळालेली आहे आणि तिथनच या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. मांघर नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्याला महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. कुसुंबी नावाचं गाव पुन्हा सातारा जिल्ह्यात, त्याला महाराष्ट्रातील पहिले नाचणीचे गाव म्हणून ओळखले जाते. याशिवाय जकातवाडी नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यात, त्याला महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव, विलेज ऑफ पोएम्स म्हणून ओळखलं जातं. आता हिंट लक्षात ठेवायची तुम्हाला सांगतो. भिलारला आपण असं लिहितो, तर भिलारमध्ये बी आणि इथे बुक्स, पुस्तकांचे गावचं बी बुक्स, तर दोन्हीची स्टार्टिंग बी न आहे, ही एक हिंट लक्षात ठेवा. त्यानंतर मांघरची स्टार्टिंग म पासनं आहे आणि इथे कशाचे गाव आहे, मधाचे गाव, म पासनं स्टार्टिंग आहे. त्यानंतर इथे जकातवाडी, तर असं लक्षात ठेवा की ज्याला आपण टोल म्हणतो, टोल जकात, आणि कविता लिहिणाऱ्याला आपण म्हणतो पोएट. तर इथे टी आणि टी लास्ट आणि स्टार्टिंगला आलेला आहे, अशी एक हिंट लक्षात ठेवा. बाकी धुमाळवाडी आणि कुसुंबी हे दोनच गाव राहतात. तर कुसुंबी एखाद्या तुम्हाला
पिकाच्या नावासारखं नाव दिसतं, जसं मोसंबी वगैरे आहे, तर ते आहे नाचणीचे गाव. आणि उरलेलं एक धुमाळवाडी. तर अशी एक त्याची हिंट आहे, ती लक्षात असू द्या. यापैकी कोणतंही तुम्हाला जोड्या लावामध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा इश्यू पाहू, भारतातील जलाशयविषयक पहिली गणना. तर भाग 1 मध्ये आपण पाहिलं होतं व्याघ्र गणना, हत्ती गणना वगैरे. तर अशा प्रकारे भारतामध्ये जलाशयांची गणना आतापर्यंत करण्यात आलेली नव्हती. त्याला आपण वॉटर बॉडी म्हणतो. म्हणजे तळी असतील किंवा विहिरी असतील किंवा तलाव असतील, पाझर तलाव, धरणे, याला आपण वॉटर बॉडी असं म्हणतो. तर वॉटर बॉडीची सेन्सस जनगणना आतापर्यंत करण्यात आलेली नव्हती. तर भारतातील जलाशयांची पहिली गणना यावर 2023 ला करण्यात आली आणि त्याचा अहवाल एप्रिल 2023 ला जाहीर करण्यात आला. तर या अहवालामध्ये काय काय म्हटलेलं आपण पाहू. तर भारतात सर्वाधिक जलाशय हे पश्चिम बंगालमध्ये आढळलेली आहेत आणि सर्वात कमी जलाशय सिक्कीम मध्ये आढळलेली आहेत. हे दोन्ही लक्षात असू दे. जास्तीत जास्त कमीत कमी. आणि सर्वाधिक जलाशयामध्ये फक्त जिल्ह्यांचा जर विचार केला तर पश्चिम बंगालमधला दक्षिण 24 परगणा नावाचा जो जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जलाशय आढळलेले आहेत. सर्वाधिक जलाशय भारतामध्ये तळींच्या स्वरूपात आहेत. 59.5% जलाशय हे वॉटर बॉडीज हे तळींच्या स्वरूपात आहेत, सर्वाधिक मॅक्सिमम. आणि बाकीचे मग तुम्हाला धरणे किंवा पाझर तलाव किंवा टाक्या अशा स्वरूपामध्ये आढळतील. याशिवाय जलसंवर्धन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये अव्वल स्थानी आहे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे ज्याला आपण म्हणतो, तर अशा स्वरूपात जे जलसंवर्धन केलं जातं त्यात महाराष्ट्र टॉप स्थानी आहे. इथं या जलाशयांच्या गणनेमध्ये आणखीन एक बाब नमूद करण्यात आलेली आहे बा, की जलाशयांची जी अतिक्रमण आहे भारतामध्ये, त्या जलाशयांचे अतिक्रमण करून तिथं घरे वगैरे बांधली जातात. तर असं सर्वाधिक जलाशयांचं अतिक्रमण हे उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. हेही या गणनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा इश्यू पाहू, महाराष्ट्रातील 9 वस्तूंना भौगोलिक मानांकन, ज्याला आपण GI टॅग पण म्हणतो, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. तर भौगोलिक मानांकन कोणाला दिलं जातं. एखादी उत्पादन असेल जे ॲग्रिकल्चरशी संबंधित असेल किंवा इतर कोणत्या बाबीशी, किंवा एखादं छोटंसं गाव शहर असेल की ज्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि भारतामध्ये ते गाव त्या उत्पादनाचं उगम स्थान असेल किंवा त्या उत्पादनासाठी जास्तीत जास्त प्रसिद्ध असेल. एक छोटं उदाहरण म्हणजे संत्री म्हटलं की नागपूरचं नाव येतं आपलं, चिक्कू म्हटलं की डहाणूचं नाव येतं, हापूस आंबा म्हटलं की कोकणाचं रत्नागिरी सिंधुदुर्गचं नाव येतं. तर अशी जी उत्पादनं आहेत ते त्या स्थानाशी विशेष रिलेटेड आहेत. त्या स्थानामुळे ती उत्पादनं ओळखली जातात. थोडक्यात त्याला आपण कॉपीराईट म्हणू. तर अशा प्रकारे त्या उत्पादनांना त्याचं एक विशेष महत्त्व त्या स्थानाचं मिळवून देण्यासाठी त्याला भौगोलिक मानांकन दिलं जातं. तर नुकतंच आत्ता डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील 9 उत्पादनांना GI टॅग मिळालेला आहे. कोणती 9 उत्पादनं पहा. जांभूळ, बदलापूर जिल्हा ठाणे. सेम तसंच जांभूळ, बहाडोली जिल्हा पालघर. दोन्ही मधल्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळालंय. कोथिंबीर, कास्ती, लातूर, लातूर जिल्ह्यामधले. लातूर जिल्ह्यामधले इथे 3 उत्पादनांना तुम्हाला हे मानांकन दिसेल. त्यानंतर गणेश मूर्ती, पेन जिल्हा रायगड. कवडी, तुळजापूर, धाराशिव जिल्ह्यामधला. कुंथलगिरीचा खवा किंवा पेढा, धाराशिव. म्हणजे बीड पासनं धाराशिवकडे जाताना मध्ये कुंथलगिरी नावाचं गाव आहे, अतिशय प्रसिद्ध असा खवा किंवा पेढा आहे, त्याला पण GI टॅग मिळालंय. चिंच, पान चिंचोली, लातूर. लातूर मधल्या हे दुसरं उत्पादन. इथे कोथिंबीर पण आहे, चिंच पण आहे. आणि लातूर मधलं तिसरं उत्पादन आहे तुरडाळ. बोरसुरी, लातूर मधल्या बोरसुरी इथलं ते उत्पादन आहे. त्याशिवाय मराठवाड्यातलंच आणखीन एक दगडी ज्वारी. जालन्यामध्ये दगडी ज्वारी अतिशय प्रसिद्ध आहे. जसं सोलापूरची ज्वारी किंवा चादर आहे त्याचप्रमाणे जालन्याची दगडी ज्वारी पण प्रसिद्ध आहे, त्यालाही GI टॅग मिळालेला आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या उत्पादनाला GI टॅग मिळालेला नाही. तर आता सर्व GI टॅगचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 38 उत्पादनांना GI टॅग मिळालेला आहे. म्हणजे अगोदर 29 उत्पादने होती आणि आताची ही 9 उत्पादने, अशी 38 उत्पादनं झालेले. भारतातील सर्व GI टॅग उत्पादनांचा जर विचार केला तर 350 पेक्षा जास्त उत्पादनांना आतापर्यंत GI टॅग मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा इश्यू पाहू. राज्यात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र म्हणजे वल्चर
कन्झर्वेशन सेंटर जे म्हणतो आपण. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत गिधाडांच्या संवर्धनासाठी कोणते केंद्र नव्हतं. गिधाड हे लुप्त होत चाललेले आहेत, लॅप्स होत चाललेले आहेत, म्हणून त्यांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिलंच गिधाड संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे. कुठे? पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरीमध्ये. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे गिधाड संवर्धन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. हे केंद्र इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात येत आहे. त्यानंतरचा इश्यू माउंट एव्हरेस्टशी संबंधित 2 विक्रम. आता पहा, माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या विक्रमांविषयी आतापर्यंत 5-7 वेळा प्रश्न आलेले आहेत. तर दरवर्षी काही ना काही माउंट एव्हरेस्टशी संबंधित घडामोडी घडलेल्या असतात. तर इथे 2 विक्रम झालेले आहे 2023 साली. काय ते पहा. 53 वर्षीय नेपाळी शेर्पा आणि ते कामिरिटा. तर कामिरिटा यांचं जे कार्य आहे, तर कामिरिटा हे गाईड म्हणून प्रसिद्ध आहेत, म्हणजे गिर्यारोहणाशी संबंधित गाईड म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर कामिरिटा यांनी मे 2023 मध्ये विक्रमी 28व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि विशेष बाब काय की 17 मे ते 23 मे 2023 असं 6 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी 2दा तो माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. असं इतक्या कमी पिरियडमध्ये सलग 2दा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम पण त्यांच्या नावावर जमा झालेला आहे. याशिवाय सर्वात जास्त वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम म्हणजे 28व्यांदा हा सुद्धा त्यांच्या नावावरती जमा झालेला आहे. 2 रेकॉर्ड 6 दिवसामध्ये 2दा आणि एकूणामध्ये सर्वाधिक 28व्यांदा. याशिवाय नेपाळचेच एक माजी सैनिक हरी बुधमगर, तर ते नेपाळच्या मिलिटरीमध्ये होते आणि तिथे मिलिटरीमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपले दोन्ही पाय गमावले, तरी पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि हरी बुधमगर यांनी कृत्रिम पाय त्यांनी लावलेले आहेत. या कृत्रिम पायांनी माउंट एव्हरेस्ट सर केला आणि असे करणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. तर असे 2 रेकॉर्ड हे माउंट एव्हरेस्टशी संबंधित झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिनव इयरबुक तुम्ही वाचत आहात, अत्यंत चांगला रिस्पॉन्स तुमचा मिळत आहे आणि व्हिडिओची जी आपण शृंखला सुरू केलेली आहे, श्रेणी सुरू केलेली आहे, तर त्यातनं पण तुमचे जे कॉन्सेप्टचं दृढीकरण झालेलं नाहीये तर ते पण दृढीकरण होत आहे. हिंट्स वगैरे, टॅक्टिक्स, अपडेट्स तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो. तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असेल तर लाईक आणि शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शिवाय तुमचे सजेशन कॉमेंटमध्ये लिहा. ज्यांनी अभिनव इयरबुक खरेदी केलेले नाही ते पटकन खरेदी करा, कारण राज्यसेवा ही जवळ येत आहे एप्रिलमध्ये. त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करून त्याचं वाचन करा. ते मार्केटमध्ये आपलं उपलब्ध आहे, ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे. याशिवाय बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती देखील आपली ॲमेझॉनवरती आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख दुकानदारांकडे उपलब्ध आहे. याशिवाय पोलीस भरती, तलाठी, TCS, IB परीक्षा असे जे सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास आपण सुगम गणित नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे जानेवारी 2024 मध्ये. त्याचं नावच सुगम गणित देण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या हिंट्स देऊन गणित सोडून दिलेले आहेत. अंकगणित, बीजगणित, भूमिती अशा 3ही विभागांचा त्यामध्ये समावेश आहे. आणि आतापर्यंतचे जे वेगवेगळे परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत असे 90% पेक्षा जास्त प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे 3ही पुस्तकांचा लाभ घ्या. आणि याशिवाय आपलं अभिनव प्रकाशन पुणे नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे. यावरती आपण डेली जे न्यूजपेपरची कात्रण आहेत किंवा निकाल लागलेला असेल, एखादी जाहिरात आलेली असेल, कोणते अपडेट असतील तर आपण डेली ते अपलोड करत असतो. तर त्यालाही तुम्ही जॉईन करा. आणि तुमचे आणखीन काही सजेशन असतील, काही बाबी असतील तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा इथे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अभिनव इयरबुकची सॅम्पल कॉपी आणि त्याचं जे ॲमेझॉनची लिंक वगैरे आहे ती आपण इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, तर तीही तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अशाच प्रकारे पुढच्या टॉपिकमधल्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. थँक्यू सो मच.